हॅलो, जसं मागच्या व्लॉगमध्ये मी म्हटलं होतं, माझ्या बहिणीनी, माझ्या भावानी, मामानी मला सरप्राईज दिलं. तर ते मुंबईत 2-3 दिवसासाठी राहायला आले होते. तर त्यांना मुंबई फिरायचं होतं. तर चला म्हटलं आपण सगळं बघूया. माझ्या हसबँडला पण सुट्टी वगैरे त्यांनी घेतली होती आणि मामाला पण सुट्टी होती. तर आम्ही निघालो मुंबईसाठी आणि निजा म्हणजे माझी भाची, तर तिला नेहमी पण कुठे जायचं म्हटलं, की ती मुंबई म्हणायची. तर शेवटी ती आली मुंबईत आणि बघूया आता मुंबईमध्ये आम्ही काय-काय बघतो. तर सगळ्यात पहिले आम्ही पनवेलवरून ट्रेन पकडली, लोकल ट्रेन दादर स्टेशनसाठी. कारण तिथून आम्हाला सिद्धिविनायकाचं गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जायचं होतं सगळ्यात पहिले. तर ही बघा निजा फर्स्ट टाईम लोकल ट्रेनमध्ये बसली होती आणि मे बी आणि नंतर ती ती इतका धिंगाणा करत होती ना, सगळे लोक तिच्याकडे बघत होते, कुठे पण चढत होती. नंतर आम्ही पोहोचलो, दादर स्टेशन उतरलो आणि बाय टॅक्सी आम्ही नंतर सिद्धिविनायक मंदिराकडे निघालो. आम्ही उतरलो मंदिराच्या परिसरात. मंदिराच्या परिसरात बघितलं तर गर्दी खूप होती, कारण मंगळवार होता आणि मोस्टली तिथे एरवी पण सिद्धिविनायक मंदिरात दररोज गर्दीच असते. नंतर आम्ही आतमध्ये प्रवेश केला आणि ठरवलं की दूरदर्शन घ्यायचं, कारण बाकीचे पण खूप सगळं फिरायचं होतं आणि त्यातल्या त्यात लहान बाळ सोबत असल्या म्हणल्यावर त्याची पण परेशानी होते आणि आपली पण. म्हणून आम्ही ठरवलं तसं आणि पुढे गेलो, मंदिरामध्ये गेलो तर स्क्रीनवर गणपती बाप्पा दिसत होते. अगदी सुंदर आणि प्रसन्न त्यांना बघून वाटलं आणि म्हणजे दर्शन घेण्याची उत्सुकता अजून वाढली. माझी बहीण, मामा फर्स्ट टाईम मंदिरात आले होते म्हणून त्यांची तर अजून एक्साइटमेंट होती, की कसं आहेत गणपती बाप्पा, कसं मंदिर आहे, कशी गर्दी असते तिथे, कशी पूजा होते त्यांची. तर आम्ही निघालो सगळं बघत-बघत आणि सगळ्यात पहिले तिथे गेल्यावर आपल्या बजरंगबलीचं मंदिर आहे. खूप मोठी रांग होती. पण ठीक आहे बाप्पासाठी एवढं चालेलच. एवढ्या लांबून आले माझे मामा, माझी बहीण तर आणि त्यांना पण खूप एक्साइटमेंट होती दर्शनासाठी. मग आम्ही दर्शन घेतलं, बाहेर आलो आणि प्रसाद घेतला तिथे. तिथे प्रसादामध्ये लाडू आणि खोबऱ्याची वडी म्हणून मिळते आणि नंतर आम्ही तिथला फेमस सिद्धिविनायक मंदिर जवळचा काही अंतरावरचा वडापाव खाल्ला, की माझ्या मिस्टरांना तिथला वडापाव खूप आवडतो. आम्ही तिथला वडापाव एन्जॉय केला. नंतर आम्ही क्या बात दादर बीचला गेलो. तिथे आईस गोला खाल्ला. दादर बीच काही कारणामुळे बंद होतं. मे बी तिथे पाणी खूप जास्त आलं होतं. त्यामुळे दादर बीच मोस्टली बंद राहते आजकाल. आणि नंतर आम्ही गेलो CSMTकडे कारण आम्हाला जायचं होतं इंडिया गेट आणि मरीन ड्राईव्हला. इव्हनिंग होत होती आणि आम्हाला मरीन ड्राईव्हला सनसेट बघायचा होता सगळ्यात भारी. त्यामुळे आम्ही सगळ्यात पहिले CSMTला गेलो दादर स्टेशनवरून लोकल पकडून आणि तिथे बघितलं तिथे तिथे पण खूप गर्दी होती. मुंबईमध्ये ऑड डेला पण खूप गर्दी असते. आणि मस्त गाड्या वगैरे चालू होत्या. ट्रॅफिक निजा सगळं एन्जॉय करत होती. नंतर आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले आणि हे CSMTचं स्टेशन हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये आहे त्याचं नाव. त्यामुळे तिथं खूप खूप लोकं मुद्दाम बघायला येतात तिथलं स्ट्रक्चर. रात्री तर खूप भारी वाटते आणि दिवसा पण खूप भारी वाटते. तिथलं बांधकाम वगैरे खूप मस्त आहे. मुंबईमध्ये आलं तर हे नक्की बघून जावा. नंतर आम्ही ते बघितलं सगळं तिथलं तिथे हिंडलो थोडा, तिथे ब्रेकफास्ट केला आणि तिथे बसची वाट बघितली. आम्हाला म्हणजे मामाची वगैरे इच्छा होती, की डबल डेकर बसमध्ये बसून जायचं. पण सापडली नाही आम्हाला. नंतर आम्ही बसचं थोडं वेट करत बसलो होतो तिथं आणि मामाच्या ऑफिसचाही कॉल आला होता. त्यामुळे ते थोड्या वेळ पॉज घेतला आणि नंतर निघालो पुढे. बसनी कुठे निघालो? इंडिया गेटला. इंडिया गेटकडे निघालो. इंडिया गेटकडे जाताना ताज हॉटेल वगैरे त्यांना बघायचं होतं. तिथं पण खूप गर्दी होती. तिथं थोडंसं खाऊन घेतलं आणि बघतो तर काय इंडिया गेटचं बंद होतं तिथलं. बाहेरूनच सगळं बघायचं होतं. कारण तिथं नेव्ही आर्मीचा काहीतरी कार्यक्रम होता. त्यांचा वीक होता नेव्ही वीक आणि तिथे त्यांची परेड वगैरे काहीतरी प्रोग्राम होता. तर आम्ही ते मग वाटलं की बाबा ते तर ते नाही, पण आपल्याला परेड वगैरे बघता येईल. नंतर आम्ही त्यांची नेव्हीवाल्यांची परेड बघितली. काय सुंदर दृश्य होतं ते आणि जाऊन वर्थ इट झालं. कारण बाकीच्या गोष्टी आपण नेहमी बघू शकतो. पण ह्या हिस्टॉरिकल गोष्टी ज्या आपल्या देशासाठी आर्मी लोक, नेव्हीवाले धडपडतात, त्यांना प्रत्यक्षात बघणं, त्यांच्या मूव्हमेंट, त्यांचे जे प्रोग्राम आपले लाईव्ह बघणं म्हणजे नशीबच. आणि काही बोट्स वगैरे त्यांच्या काही ॲक्टिव्हिटी होत्या पाण्यामध्ये पण आणि ते पण जास्त शूट नाही करता आलं कारण तिथं खूप आणि खूप गर्दी होती. खूप लोक आधीपासून बघण्यासाठी आले होते आणि हा कार्यक्रम मे बी 2-3 दिवसाचा 3-4 दिवसाचा होता आणि तिथे
लोकांना मध्ये जाणं अलाऊ नव्हतं. म्हणून आम्ही बाहेरच तिथे जाऊन परेड बघायचं ठरवलं आणि थांबलो तिथं व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि बघण्यासाठी. खूप लोक व्हिडिओ शूट खूप तयारीने आले होते. खूप यूट्यूबर आणि खूप म्हणजे खूप इन्फ्लुएन्सर व्हिडिओ शूट करण्यासाठी आले होते. तसे आम्ही पण व्हिडिओ शूट केला आणि तुम्ही बघू शकता त्यांची परेड बघताच अंगावर शहारे आणि एक म्हणजे वेगळाच आनंद आणि वेगळंच प्राउड फील झालं, की आपण इंडियन आहोत. तर बघू शकता सनसेट आणि नेव्हीवाल्यांची परेड. नंतर आम्ही मरीन ड्राईव्हला गेलो, कारण आम्हाला सनसेट बघायचा होता. स्पेशली आम्ही सनसेटसाठी आलो होतो मरीन ड्राईव्हच्या. नंतर तिथे बसलो. तिथला समुद्रातील वेव्हज आणि तो शांत करणारा सनसेट एकदम भारी मतलब भारी वाइब येत होत्या. आम्ही दोघं तर फार निवांत बसलो होतो. एकदम शांत डोळे बंद करून आणि तिथला पूर्ण आनंद घेत होतो. नंतर आम्ही थोडेसे फोटो, व्हिडिओज काढले. निजाचे फोटो, व्हिडिओज काढले. निजा पण फार एन्जॉय करत होती. नंतर तिथेच मरीन ड्राईव्ह जवळ एक खाऊ गल्ली म्हणून आहे. तिथे आम्ही अ, एक तिथला फेमस एक डोसा आहे. तिथला डोसा एन्जॉय केला. पाणीपुरी वगैरे खाल्ली. नंतर चहा घेतला आणि चहा घेऊन आम्हाला जायचं होतं घरी कारण लेट झालं होतं आणि लहान बाळ असल्यामुळे पण थोडंसं सगळ्यांची परेशानी झाली होती. त्यामुळे आम्ही निघालो सी-एस-एम-टीकडे आणि सी-एस-एम-टीचा हा रात्रीचा व्ह्यू तिथे आम्ही शूट केलं. काही फोटो वगैरेच काढले आणि निघालो घरी आणि पुढचा व्हिडिओ मला शूट नाही करता आला. माझा फोन ऑफ झाला होता. And thank you for watching. Have a good day.